नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा रम्य संस्कृतम या शीर्षकाखालील किम कर्तुम हा पाठ. अर्थात तुम या शब्दावरून तुम्हाला लक्षात येते की इथे तुमंत अव्यय वापरलेला आहे. आपण यापूर्वी त्वांत आणि ल्यबंत ही दोन्ही अव्यय शिकलेलो आहोत. आता आपण शिकणार आहोत तुमंत अव्यय. तुमंत तर याचा अर्थ असा होतो तुम अंत, म्हणजेच ज्या शब्दाच्या शेवटी अंत म्हणजे शेवट, ज्या शब्दाच्या शेवटी तुम हे अव्यय आहे त्याला तुमंत म्हणजेच तुम या अव्ययाने शेवट होणारे असं म्हटलं जातं. तर आपण त्वांत आणि ल्यबंत ही अव्यय जेव्हा वापरत होतो त्यावेळेला दोन वाक्यांमधल्या पहिल्या वाक्यामधलं जे क्रियापद आहे तर त्या क्रियापदाला या त्वांत आणि ल्यबंतांचा उपयोग करून त्यामध्ये त्या क्रियापदामध्ये परिवर्तन आपण करत होतो. परंतु आपण जेव्हा तुमंत अव्यय वापरणार आहोत तेव्हा ती दुसऱ्या वाक्यामधलं जे क्रियापद आहे तर त्या क्रियापदाला या तुमंत अव्ययांचा क्रियापदासोबत या तुमंत अव्ययांचा आपण उपयोग करणार आहोत. तर आपण वाक्य बघूयात. आधी तुमच्या पुस्तकातली उदाहरणं आपण बघूयात. युवकः चित्रपटगृहं गच्छति चित्रपटं पश्यति च. युवकः किमर्थं चित्रपटगृहं गच्छति. तर युवकः चित्रपटं द्रष्टुम चित्रपटगृहं गच्छति. बघा या हे जे उदाहरण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे यात दोन वाक्य आहेत आणि या दोन वाक्यांना च या अव्ययाने जोडलेलं आहे. च याचा अर्थ होतो आणि. तर युवक चित्रपटगृहामध्ये जातो आहे. कशासाठी जातो आहे तर चित्रपट पाहण्यासाठी. ही दोन वाक्ये तिथे आहेत. तर द्रष्टुम हे जे तुमंत अव्यय आपण वापरलं तर ते दुसऱ्या वाक्यामधलं जे क्रियापद आहे पश्यती, तर त्या पश्यतीसोबत आपण दृश्यपश्य या धातूला आपण या धातूसोबत आपण तुमंत अव्ययाचा प्रयोग केलेला आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा. बालकाः गृहम् आगच्छन् जलं च अपिबन्. बालकाः किमर्थं गृहम् आगच्छन्. बालकाः जलं पातुं गृहम् आगच्छन्. अपिबन हा जो धातू आहे तर त्या धातूसोबत तुमंत अव्ययाचा प्रयोग केलेला आहे म्हणून त्यात तिथे पातुम असा आपण प्रयोग केला. त्यानंतर बघा. छात्रो पुस्तकालयम अगच्छताम किमर्थम. छात्रो पठितुम पुस्तकालयम अगच्छताम. अर्थात इथे दोन वाक्य न देता केवळ फक्त एक वाक्य देऊन प्रश्न विचारलेला आहे किमर्थम आणि त्याचं उत्तर म्हणून तुमंत अव्ययाचा इथे प्रयोग केलेला आहे. त्यानंतर पुढचं वाक्यसुद्धा तसंच आहे. मेघा फेनकम स्वीकरोती किमर्थम. कशासाठी ती फेनकम घेते, साबण कशासाठी घेते तर मेघा वस्त्राणी प्रक्षालयितुम फेनकम स्वीकरोती. तर वस्त्र प्रक्षालयितुम म्हणजे कपडे धुण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी ती साबण घेते. तर बघा द्रष्टुम पातुम पठितुम प्रक्षालयितुम इत्येतानी हेत्वर्थक तुमंत अव्ययानी. तर द्रष्टुम पातुम आणि पठितुम ही जी आपण बघितली तर ही हेत्वर्थक तुमंत अव्यय आहेत. त्यानंतर पुढे तुमच्या पुस्तकामध्ये पठत अवगच्छत च या शीर्षकाखाली काही वाक्य दिलेली आहेत ज्यामध्ये तुमंत अव्ययांचा प्रयोग केलेला आहे. ती वाक्य आपण वाचूयात आणि वेगवेगळ्या धातूंसोबत तुम हा प्रत्यय जोडल्यानंतर किंवा तुम हे अव्यय जोडल्यानंतर कशा प्रकारे त्याची रूपं होतात ती आपण बघूयात. शुनकाः खादितुम इच्छन्ति. खाद धातू आहे त्याचा तुमंत अव्यय झाला आहे खादितुम. त्यानंतर अहम वक्तुम ऐच्छम. वच धातू आहे त्याचं झालं आहे तुमंत अव्यय वक्तुम. त्यानंतर तिसरं वाक्य बघा. भारवाहकः भारम वोढुम शक्नोति. वह धातू आहे तर त्याचं तुमंत प्रत्यांत रूप आहे वोढुम. चौथं वाक्य बघा. ताः नार्यः रुचिरं पक्तुं शक्नुवन्ति. पच धातू आहे त्याचं तुमंत प्रत्यांत आहे पक्तुम. पाचवं वाक्य बघा. जनाः भोजनं कर्तुं आरभन्त. क्रू धातू आहे तर त्याचं तुमंत अव्यय आहे कर्तुम. त्यानंतर आपण बघूयात भाषाभ्यास. त्यालाच संभाषापत्रम असं म्हटलेलं आहे. तर हेत्वर्थकम योजयित्वा संवादम पूरयत. इथे सिंह आणि उंदीर या दोघांमधला जो प्रसिद्ध संवाद आहे हा सगळ्यांनाच माहीत आहे. तो संस्कृतमध्ये इथे दिलेला आहे आणि तिथे कंसामध्ये काही धातू दिलेले आहेत तर त्याचं तुमंत रूप आपल्याला इथे वापरायचं आहे. बघा. सिंह रे मूषक दंडयामि त्वाम. मूषकः भोः अहम गंतुम इच्छामि. गम धातू आहे त्याचं रूप होईल गंतुम. त्यानंतर मुंचतु माम. सिंह किमर्थं मुंचामि. अहम निद्रामग्नः आसम. त्वया मम निद्राभंगः कृतः.
मूषकः महाराज एकवारं मुञ्चतु संकटकाले अहमपि तव सहाय्यं कर्तुम आगच्छामि। क्रू धातू आहे, त्याचं तुमंत होईल कर्तुम। परंतु इदानीं मम बांधवान द्रष्टुम गच्छामि। दृशपश्य धातू आहे, त्याचं तुमंत अव्यय होईल द्रष्टुम। कृपया मुञ्चतु। त्यानंतर दुसरा प्रश्न इथं दिलेला आहे, चतुर्थम पदम लिखत। इथे काही धातू दिलेले आहेत आणि त्याची रूपं आणि तसाच धातू, जसं की आता त्रयी हा धातू आहे, हा धातू आहे ऐकारांत, तसाच धातू तिथे गई हा दिलेला आहे आणि त्याचं योग्य रूप आपल्याला तिथे वापरायचं आहे। त्रयी त्रातुम, तसंच गई गातुम। त्यानंतर मिल धातू आहे, मिल मेलितुम, लिख लेखितुम, पूज पूजयितुम, कथ कथयितुम, हन हन्तुम, मन मंतुम, लभ लब्धुम, रभ रब्धुम, बुध बोद्धुम, युध योद्धुम, स्मृ स्मर्तुम, कृ कर्तुम, दृश द्रष्टुम, स्पृश। तर याची दोन रूपं होतात, एक तर स्प्रष्टुम होईल आणि दुसरं स्पर्ष्टुम। तर अशा प्रकारे दोन्ही रूपं आपण इथे वापरू शकतो। त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, धातोः हेत्वर्थकम अव्ययम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत। जे धातू दिलेले आहेत तर त्या धातूंसोबत हेत्वर्थक अव्यय वापरून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे। बघा, शृगालः द्राक्षाफलम खादितुम उत्पतती। त्यानंतर दुसरं वाक्य आहे, काकः जलम पातुम घटे उपविशति। पापिब धातूचे रूप होईल पातुम। तिसरं वाक्य, शृगालः मांसखंडम लब्धुम काकस्य स्तुतिम करोति। लब धातू आहे, त्याचं रूप होईल लब्धुम। भीमम हंतुम दुर्योधनः कपटम अकरोत। हन धातू हंतुम। त्यानंतर पाचवं वाक्य, शशकः निद्राम कर्तुम अगच्छत। क्रू धातू आहे, त्याचं रूप होईल कर्तुम। त्यानंतर सहावं, सह पत्रम लेखितुम लेखनीम स्वीकरोति। लिख धातू आहे, त्याचं रूप होईल लेखितुम। आपला भाषाभ्यास येथे संपलेला आहे। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अजून जर तुमच्या काही मागण्या असतील, जे व्याकरण विषय, जे तुम्हाला वेगवेगळे व्याकरणातले घटक आहेत जे अवघड वाटत असतील, ते जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून कळवा। धन्यवाद।